नमस्कार मैत्रिणींनो, मी शरयू. माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे चतुर्थी. तर चतुर्थीनिमित्त मी इथं तुम्हाला शाबू वड्याची रेसिपी दाखवणार आहे. तर शाबू मी रात्री भिजवून घेतला होता आणि इथं 5 ते 6 बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत. बटाटा नेहमी शिजवताना कुकरमध्ये डायरेक्ट कधी लावायचा नाही. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका भांड्यात वेगळाचा लावायचा, ज्यामुळे बटाटे एकदम असे मऊ शिजले जात नाहीत. आता इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बटाटे घेतले आहेत, शाबू घातलेला आहे. शाबू तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे. आता यामध्ये मीठ घालूया, जिरे घालूया आणि चवीनुसार साखर आणि हे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट तुम्ही जर वापरत नसाल तर मिरचीही बारीक करून मिक्सरमधून घालू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊया. शाबू वडे करताना नेहमी 2 काळजी घ्यायची. एक तर शाबू जास्त पाणी घालून सोक करायचा नाही, थोडासा पाणी कमी घालायचं. आणि बटाटा शिजवताना नेहमी असं डायरेक्ट कुकरमध्ये कधीही लावायचं नाही, ज्यामुळे बटाटा मऊ होतो आणि वडे चांगले होत नाहीत. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया एकजीव. तर आता हे एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे वडे करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे करू शकता, छोटे मोठे. आता अजून 1-2 करून घेऊया. तसंच मी दुसरीकडे इथं तेल ठेवलं आहे तापवायला. तेल छान तापलेलं आहे. वडा घालूया यामध्ये. तर इथं मी छोटी कढई असल्यामुळे ॲट अ टाईम 3 वडे घालते. तेल हे कडकच असलं पाहिजे आणि वडे घातल्यानंतर मग त्याची आग थोडीशी कमी करायची. तिथे वडा वरून शिजतो आणि आत कच्चा राहतो. आता मंद आचेवर हे छान तळून घेऊया आपण. माझा तर खूप फेवरेट आहे. माझ्या मुलीलाही वडा खूप आवडतो, पण जास्त तेलकट असल्यामुळे मी तो शक्यतो टाळते, कधीतरीच करते. मी हा शाबू वडा दहीसोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी त्यासोबतही छान लागतो. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि उद्या संकष्टी आहे, तर नक्की ही वड्याची रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. थँक्यू.